प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने आपल्याला शुभेच्छा. कसे आहात? सर्व ठीक आहे ना? प्रभूची दया प्रत्येक सकाळी नवीन असते. आपण दररोज सकाळी त्याला भेटले पाहिजे, त्याच्याशी बोलले पाहिजे आणि त्याचा आवाज ऐकला पाहिजे. त्याला भेटल्यानंतरच आपले सांसारिक जीवन सुरू करावे, मग तुम्ही रोज त्याची उपस्थिती अनुभवू शकता. आपल्याला जाणवेल की तो दिवसभर आपल्या सोबत आहे. आपण आनंदाने कार्य करू शकतो. मी ज्या घरासमोर उभा आहे त्याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटत आहे का? स्कॉटलंड हे युनायटेड किंगडममधील एक देश आहे. हे स्कॉटलंडमधील ग्लासगो शहरातील ब्टायर नावाच्या ठिकाणी आहे. जर तुम्ही विचारले हे घर कोणाचे आहे, हे डेव्हिड लिव्हिंगस्टन नावाच्या मिशनरीचे आहे. त्यांना अग्रणी मिशनरी असे म्हणतात. त्यांना येशू तारणहाराचे सुवार्ते आफ्रिकेतील अंधारलेल्या, संरक्षण नसलेल्या भागांमध्ये नेण्याची इच्छा होती. आणि जिथे लोक एकमेकांशी लढायचे आणि एकमेकांचे मांस खायचे, त्यांना तिथे प्रकाश नेण्याची इच्छा होती. तो मिशनरी होता ज्याने ही दृष्टी घेऊन सेवा केली. 1840 ते 1873 या काळात त्याने 33 वर्षे देवाची सेवा केली. हे त्याचे घर आहे. इथेच त्याचा जन्म झाला आणि तो वाढला. इथे एक कापूस गिरणी आहे. तो लहान असतानाच या कापूस गिरणीत काम करायचा. फक्त एवढंच नाही, तो 10 वर्षांचा असताना दररोज 14 तास काम करायचा. पहा, तो किती मेहनती होता. प्रभू आळशी लोकांना निवडत नाही. प्रभू मेहनती लोकांनाच निवडतो. तो एक डॉक्टर होता. त्याने डॉक्टर होण्यासाठी शिक्षण घेतलं. त्याने बायबल व वैद्यकीय शिक्षण घेतलं. तो आफ्रिकेतील लोकांची सेवा करण्यासाठी वैद्यकीय मिशनरी म्हणून गेला. त्या लोकांना अनेक आजारांनी ग्रासलं होतं आणि ते खूप त्रास सहन करत होते. त्यांनी केवळ वैद्यकीय मदतच दिली नाही, येशूच्या शुभवर्तमानाची घोषणा केली. त्यांना तिथे खूप त्रास सहन करावा लागला, एकटेपणा आणि आजारपण. एकदा सिंहाने त्यांच्यावर हल्ला केला, त्यामुळे त्यांचा हात दुखावला. तरीही त्यांनी लोकांमध्ये देवाची सेवा केली. जेव्हा त्यांचा मृत्यू झाला, तिथल्या लोकांनी येशूविषयी जाणून घेतलं आणि प्रभूमध्ये नवीन जीवन मिळवलं होतं. त्यांनी त्यांना खूप प्रेम दिलं. त्यांनी सांगितलं की त्यांचं शरीर इंग्लंडला पाठवणार नाहीत. इंग्लंड सरकारने सांगितलं, आम्हाला त्याचं शरीर हवे आहे. आम्ही त्याचं शरीर पुरणार आहोत. झांबिया, आफ्रिकेतील लोक म्हणाले, त्याचं हृदय आमच्याविषयी विचारांनी भरलेलं होतं. तो आमच्यावर असलेल्या ख्रिस्तासारख्या प्रेमामुळे इथे आला. आम्हाला त्याचं हृदय हवे. त्यांनी फक्त त्याचं हृदय घेतलं आणि आफ्रिकेत पुरलं. त्याचं शरीर इथे पाठवलं. वेस्टमिन्स्टर आबी नावाचं एक मोठं चर्च आहे जिथे राजघराण्याचे लोक पुरले जातात. हे इंग्लंडच्या संसदेसमोर आहे. त्याला त्या चर्चमध्ये राजेशाही सन्मानाने पुरण्यात आलं. एक माणूस ज्याने प्रभूसाठी मोठी कामगिरी केली. हेच ते ठिकाण जिथे तो जन्मला. जेव्हा आपण इथे येतो, आपल्या हृदयाला स्पर्श होतो की त्याचं प्रभूप्रती किती प्रेम होतं आणि त्याने किती त्यागाने प्रभूची सेवा केली. तुम्ही विचार करताय, आज प्रभू आपल्यासाठी कोणतं वचन ठेवले? व्यवस्था विवरण 33:29. प्रभू म्हणतो, तेच तुझे ढाल व तुझे सहाय्य आहेत आणि तुझ्या वैभवाची तलवार आहेत. प्रभूचं वचन असं सांगतं की प्रभू तुझं ढाल आणि तलवार आहे. तुम्ही विचार करताय का, ही ढाल आणि तलवार म्हणजे नेमकं काय? त्या काळातली युद्ध आजच्या युद्धांपेक्षा वेगळी होती. आता खंडावरून खंडावर बॉम्ब डागली जातात आणि युद्धांचे प्रकार वेगळे आहेत. विमानांद्वारे हल्ले केले जातात. ड्रोनद्वारे बॉम्ब टाकण्याचा काळ आलाय. पण त्या काळात जेव्हा ते आपल्या शत्रूंशी लढायला जायचे, तलवार उजव्या हातात
ढाल डाव्या हातात असायची. शत्रू हल्ला करतो, संरक्षणासाठी ढाल वापरली जाते. ते संरक्षण करण्यासाठी ती वापरतात. शत्रूवर हल्ला करण्यासाठी तलवार वापरली जाते. प्रभू आपल्यासाठी या दोन्ही गोष्टी आहेत. तुम्ही विचार करत असाल, या जगात आपले शत्रू कोण आहेत? माणसं आपले शत्रू नाहीत. अदृश्य शत्रू म्हणजे सैतान. तो लोकांना आपल्या विरुद्ध उभं करतो. तो आपल्याला आजार, भीती आणि संघर्ष आणून त्रास देतो. तो कुठल्या तरी मार्गाने आपल्यावर हल्ला करून दडपण्याचा प्रयत्न करतो. आपण ढाल वापरून स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्या हल्ल्यांचा आपल्यावर परिणाम होणार नाही. आपण प्रार्थनेची तलवार वापरून त्याची कृत्यम नष्ट केली पाहिजे. प्रभूने ही दोन्ही शस्त्र आपल्या हातात दिली आहेत. प्रभू आपल्यासाठी या दोन्ही गोष्टी आहेत. तो आपली ढाल आणि तलवार आहे. आपण काय म्हणावं? प्रभू, कारण तू माझी ढाल आहेस, शत्रू मला इजा करू शकणार नाही. सैतान कितीही संघर्ष आणला तरी तो मला इजा करू शकत नाही. मग मी घाबरावं, परिस्थितीकडे पाहून अस्वस्थ व्हावं? तुमचं नुकसान होणार नाही. प्रभू तुमच्या समोर ढाल म्हणून उभा आहे, तुमचं संरक्षण करतो. तोच तुमची तलवार आहे. येशूचं नाव घ्या. तो शत्रूची कृत्यम छाटून टाकेल आणि तुम्हाला विजय देईल. आज तुमच्या आयुष्यात असलेले संघर्ष, सैतानाने सुरू केलेल्या लढाया, विश्वास ठेवा की प्रभूच तुमची ढाल आणि तलवार आहे. येशूचं नाव घ्या आणि प्रार्थना करा. परिस्थिती उलटीपालटी होईल. आजच बदल होईल. आत्ताच बदल होईल. तुम्हाला विश्वास आहे का? मग असं म्हणा, प्रभू तुम्हीच माझी ढाल आणि तलवार आहात. शत्रू मला हरवू शकत नाही. येशू ख्रिस्ताच्या नावाने तुझं स्तुती करतो, कारण तूच माझी तलवार होशील आणि मला विजय देशील, ज्यामुळे माझ्या शत्रूची कृत्यम नष्ट होतील आणि मी जिंकेन. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.